सुंदर मनामध्ये भरली आणि एका लग्न झालेल्या पुरुषाच्या मागे लागेल अशा पोरीसाठी तू अण्णांची भाची नाकारतोस? हे बरोबर आहे का? वहिनी हाँ तुम्ही या जाऊ. असं काय करता भाऊजी? चला आतमध्ये. नाही तुम्ही या ना जाऊन, मी आहे. आई ओरडला मला. चला मी निशिबी भेट होईल. घरात नाही आलं तरी तिच्याशी भेट होतीच की माझी. बर पण थांबाल ना, मग सोबतच जाऊ आपण. हा मी आहे, या तुम्ही जाऊ. हाँ सर. हाँ माहिती आहे ना मला, अभिमन्यूचा हप्ता आहे ते. हाँ ECS आहे त्याचं. काय बर सर, मी बोलते अभिमन्यूशी. तुम्ही काळजी नका करू. हाँ हाँ सर, थँक्यू. मिनी काय आली इकडं? फोन काऊन उचलून नाही राहिली माझा? सांगितलं होतं ना तुला मला फोन करू नको म्हणून. तुझा आणि माझा काही बी संबंध उरला नाही. काही घेणं देणं नाही आपलं. झाला ना ग, संपला ना तो विषय. कायला चिडचिड करती? सोड ना आता. काही संपलं विंपलं नाहीये. तुझ्या धीरामुळे मला लई भोगायला लागलंय दिदे. तुला म्हणून सांगते, एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे तो. हळू बोल जरा. दिदे, मी कोणाला बी घाबरत नसते. आणि तसं बी घरामध्ये कोणीच नाहीये, सगळे गेलेत बाहेर. हा पण भाऊजी आहेत बाहेर. काय अभ्याला? हा ते घेऊन आलेत मला. मग तू आत का नाही आला? नाही येत म्हणले. का? माझं तोंड पायचं धाडच नाही का? अपराधी वाटायला लागला आता माझ्या समोर यायला. अगं काय स्वागत, तू अशी बैसटल्या आणि काय करती? दिदे, आता काय रिपीट वरती ऐकू का तुला सगळी टेप? तुला माहिती आहे ना, तुझ्या धीरामुळे माझ्या आयुष्याचे 12 वाजले. मिनी अगं दिदे, सगळं जाऊ दे, पण एक काम तू बेस्ट केलंस बघ. हब्याला इथं घेऊन आलीस. मला जाब विचारायचंच होता त्याला. आई ती संदेश दिली ना माझ्या हातामध्ये. नको ना ग, आता तू करून काढू परत काहीतरी. हे बघ, दारात आलेल्या पाहुण्याशी असं नाही वाग. दिदे, तुझं लेक्चर आहे ना ते तुझ्यापाशीच ठेव. हा, आज या सगळ्या विषयाचा तुकडा पाडल्याशिवाय ना शांत नाही बसणार मी. ऐकत नाही पोरगी. मामी हो द्या इकडं. राहू दे ग, बस माय. आता आली ना परत तू? मामी पण जावं लागेल मला. बापू बरे आहेत का? होत आहेत. मग कधी येणार आहे तू परत? मामी ते आईचा फोन आलता. ती म्हणली लॉकडाऊन मुळे तायडीकडे अडकली आहे आणि घरचं सगळं आजीच्यानं होत नाही ना, आणि बापूंचं तर. म्हणून विचार करत होते काही दिवस थांबते अजून. चालेल ना? हा कळतंय मला, पण घरची सून घरी नसेल तर मग नाही का? का वहिनी कुठं गेल्या? माहेरी. म्हणजे नाही नाही तसं नाही, आईला भेटायला म्हणून गेलीये, येईल परत. मामी अभ्या कुठे? तो पण गेलाय. म्हणजे काय माहिती बाई, आशेला वहिनीचा पुळका झाला बाई. नाही म्हणजे हे मी आशूच्या माग लागली होती की मला फटफटीवरनं सोडा म्हणजे मी लगेच परत येईन म्हणून, पण तो काही तयार होईना. मग आबे म्हणला मी सोडू का, तर मग मी म्हणलं सोड. खरं तर आबे आपला कधी जात नाही नेहमीच्या घरी, पण काय माहिती हा सूर्य पश्चिमेलाच उगवला बाई. तुझ्या गळ्यामध्ये आब्यानी मंगळसूत्र हे आई बापाची मर्जी राखण्यासाठी घातलंय आणि माझ्या गळ्यामध्ये स्वतःच्या मर्जीनं.